महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मराठवाड्यात 2 दिवसात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। विदर्भात सुद्धा शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। हिंगोलीमध्ये एका वर्षात 44 शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय। धुळे जिल्ह्यात 4 महिन्यात 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे। काय सांगाल, संपूर्ण नुकसान झालेलं आहे जिल्ह्यात? संपूर्ण नुकसान झालेलं आहे सर। जिल्ह्यामध्ये कापूस असो, कांदा असो, सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे पुढच्या पिकांसाठी सुद्धा आम्हाला भांडवल उपलब्ध होऊ शकत नाही। एवढ्या शेवटच्या पातळीमध्ये आमचं नुकसान झालेलं आहे। आणि मी माझ्या वयाच्या 50 वर्ष झाले साहेब, एवढं चौफेर पिकांमध्ये नुकसान नाही पाहिलं। एका पिकात तरी कुठेतरी पैसे भेटायचे, पण हे वर्ष असं आहे साहेब, शेतकऱ्यांसाठी इतकं घातक वर्ष आहे की असं एक पीक नाही की ज्यामध्ये शेतकऱ्याला वाचता येईल, त्याचा बचाव होईल असं वाटत नाही। आणि पुढे आता दिवाळी सारखा सण आहे, हातात भांडवल नाही तर पैशांचा विषय नाही, दिवाळी सुद्धा शेतकऱ्यांची अंधारात जाईल साहेब। एवढं एवढं बेकार वर्ष गेले शेतकऱ्यांसाठी। धुळे जिल्ह्यात 4 महिन्यात 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। कसं बघताय या सर्व शेतकऱ्यांना? शेतकरी आत्महत्या करण्यासाठी बरेच गोष्टी आहेत साहेब। आता हे माझ्या हातात हे भांडवल होतं, हे भांडवल मी शेतीत टाकलं, माझ्या हातात 1 रुपया आला नाही परत मग पुढच्या याच्यासाठी कुठून भांडवल आणायचा हा शेतकऱ्यासाठी मोठा प्रश्न आहे। पहिलंच कर्ज बँकेचं आहे साहेब, बँक उभं करू शकत नाही। नंतर जे सावकारी किंवा किरकोळ जे उसण उदारवारी असेल साहेब, ते आम्हाला नंतर देऊ शकत नाही। आता आम्ही जावं कुठं, बघावं कुठं? याच्यामुळे शेतकरी असा वन भटकल्यासारखा झाला। आणि त्याला शेवटचा पर्याय, अंतिम पर्याय म्हणून त्याला इच्छा नसताना सुद्धा त्याच्या मनामध्ये एक त्रासा निर्माण होतो। शेतीवर प्रेम असून सुद्धा तो तिला धिक्कारतो आणि स्वतःचा जीव पण धिक्कारतो। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।